खूप छान 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 गाऊन आहेत सगळ्याच. गुलाबी कलर घेतला पटाणीमध्ये, खूप छान वाटला मला. मार्केट आहे बघितलं. ड्रेस ड्रेस, चप्पल 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 चप्पल. असा मी आरसा घेतलेला आहे आणि त्या अंकलने असं बांधून दिलं आहे मला. मस्त ना. हे अंधेरी वेशला खूप गर्दी 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 गर्दी. हा मानसरोवरचा ब्रिज आहे. अंधेरी झाले अंधेरी. आणि आरसा घेतला, गाऊन घेतलं. अजून थोडीशी खरेदी बाकी आहे. तर थोडीशी खरेदी अजून करतो. कसं वाटलं अंधेरी ब्रिज? कमेंटमध्ये सांगा प्लीज. त्यांना खूप घाई असतात. तर मला थोडीशी शॉपिंग करायची होती बरं का मंडळी. मला शॉपिंग अजून थोडीशी करायचीच होती, पण रात्रीच्या झालेत आता 8:30 वाजलेले आहेत, म्हणून मी घरी जाते. हे आहे अंधेरी फॅशन. इकडे खरेदीला येतो आम्ही. खूप छान वस्तू मिळतात सगळ्या. ही समोरची बघा पाणेरी दाखवते मला पाहिजे. हे बघा पाणेरी. इथे साड्या बिड्या असतात छान छान मिळतात साड्या पाणेरीमध्ये. असं आहे पाठीमागे, बघितलं ना. तर आता माझे पाय खूप दुखायला लागले चालून चालून. एक तर मुलानं जूला नेलं, बोटमध्ये बसलो आम्ही मस्त. तर मोठा ब्लॉग टाकलेला आहे बघा नक्की. बोटमध्ये बसलो, मस्त एन्जॉय केलं, समुद्रकिनारी फिरलो. मग तिथून आलो, कॅफेमध्ये गेलो, पृथ्वी कॅफे. मग तिथे मस्त चहा घेतली, नाश्ता केला आणि तिथून परत मला अंधेरी वेस्टला आले मी खरेदीला. आणि मुलगा गेला बँड्राला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा प्लीज. आता घरी स्वयंपाक करायचा आहे जाऊन. मुलगी वैतागली असेल, एकटीच आहे घरी मुलगी, तिला करावं लागेल. पण रिक्षाच काही लवकर मिळेना बघा. मी पण खूप वैतागले. तरी जेवण तर तिने मागवलं होतं हॉटेलमधनं, पण मी खूप थकले होते. रिक्षावाले थांबवत होते, रिक्षा एकही थांबत नव्हते. प्रत्येक वेळेस माझी मैत्रीण असते साथमध्ये, पण ह्या वेळेस मी एकटीच असल्यामुळे मला कंटाळाच आला खूपच. पर्यंत चालत आले मी आहे. हा रिक्षाच मिळत नाही आहे. काय बोलायचं बघा, ब्रिज आला वेस्ट आणि ईस्टचा आला की नाही. रिक्षावाला हाच म्हणे ना चला बाबा म्हणून येतो मी. काय करायचं सांगा, पाय लागले दुखायला माझ्या आता चालून चालून. जूला पण खूप चालले आणि इकडं मार्केटमध्ये पण खूप चालले. आता नशीब इथं मिळते की नाही सिग्नलला काय माहिती रिक्षा. आणि इकडून जायचं आहे अंधेरीला मला. हां हे असं असतं, बाहेर पडलं ना कोणी नसेल साथमध्ये ना तर रिक्षाचे खूप वांदे होतात. मिळतच नाही, येतच नाही आमच्या इकडे रिक्षा. बघू तर काय होतं काय नाही माहिती. ओके चला बाय. मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचे. पूर्ण बघा मिनी ब्लॉग. धन्यवाद.